श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री मातृपितृभ्यो नमः, श्री कुलदेवताभ्यो नमः. ओम श्री परमात्मने नमः. तर आज आपण दशक चौथा आणि समास आठवा सख्य भक्ती बघणार आहोत. सख्य भक्ती आणि त्याच्या पुढचं जेवढे झाले तेवढे बघूया आपण. तर ह्याच्या अगोदर आपण सगळं नवविधा भक्तीचं निरूपण, दासबोधामधलं निरूपण आपण ऐकत आलेलो आहोत. तर ह्याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे की कसं आपण एक एक पायरी वर जात राहतो. म्हणजे श्रवण केल्यानंतर आपल्याला हरिकीर्तन करायचं हे होतं, कीर्तन करतो आपण. नंतर मग काय होतं, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम नामस्मरण होतं. नामस्मरण झालं की काय होतं, मग आपल्याला पादसेवन, मग अर्चन, मग वंदन, मग दास्य. आता दास्य आहे पहिले, नंतर मग सख्य आहे. आपण 7वा समास घेणार आहोत. तर दास्य येणार आहे, मग सख्य येणार आहे. म्हणजे कसं होतं हे, किती सुंदर म्हणजे हे पायरी घालून दिलेलं आहे आपल्याला. म्हणजे काय, पहिले श्रवण करतो आपण, ऐकतो, ऐकल्यानंतर मग बोलतो, बोलल्यानंतर मग नामस्मरण, म्हणजे जे बोलतो ना त्याचं म्हणजे सतत आपण त्याच्याबद्दल चिंतन करत राहतो, म्हणजे नामस्मरण करतो. मग त्याच्यानंतर काय होतं, मग त्यांचं पादसेवन, म्हणजे त्यांच्याजवळ राहावं वाटतं आपल्याला. पादसेवन करणं म्हणजे काय, भगवंताजवळ राहणं. मग त्याच्यानंतर मग त्यांची पूजा वगैरे करतो. पूजा करतो म्हणजे काय, म्हणजे त्यांचं सगळं म्हणजे त्यांना जे जे पाहिजे ते सगळं, म्हणजे गुरुजवळ राहिलो, देवाजवळ राहिलो तर ते त्यांना जे आवडतं ते सगळं करायची आपण तयारी दाखवतो अर्चनमध्ये. मग नंतर वंदन. वंदन म्हणलं तर नमस्कार, म्हणजे त्यांच्याबद्दल मान ठेवणं, त्यांचं मान ठेवणं हे सुद्धा वंदन प्रकार आहे. मग त्याच्यानंतर काय होतं, दास्य, म्हणजे त्यांच्याजवळच राहून त्यांच्याच सारखं आपण राहायचा प्रयत्न करतो. ते केल्यानंतर आपल्याला काय होतं, आपण दास्यच राहतो, पण ज्यांच्याजवळ आपण राहतो की नाही, गुरु म्हणा, देव म्हणा, त्यांना अशी इच्छा होती की हा इतकं आपली सेवा करतोय, आपल्या मनासारखं वागतोय, तर हा आपला दास नाहीये, हा आपला मित्र आहे, हा माझा सखा आहे. म्हणून देव स्वतः त्याला जवळ करतात, सख्य म्हणतात. मग नंतर आत्मनिवेदन. आत्मनिवेदन म्हणजे काय, तू आणि मी वेगळा नाहीच आहे, हे असं. म्हणजे इतकं सुंदर, म्हणजे श्रवणम कीर्तनम म्हणून जे सुरुवात केलेलं आहे पायरी, इतकं छान वाटतं. खरं तर एक एक भक्ती करूनही आपण पुढे जातो, पण एकानंतर एक भक्ती केल्यानंतर काय होतं, आत्मनिवेदन पर्यंत पोचल्यानंतर देव आणि मी वेगळे नाहीत, हे असं आपल्यामध्ये होतं. तर आज आपण दास्य भक्ती हे 7वा समास जो आहे ना, ते आता आपण उषा देशमुख हिच्याकडून आपण ओवीबद्ध ऐकणार आहोत. तर उषा जोशी, सुरू कर. मंगलाचरण. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदना. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू, सद्गुरु रूपे माझे आराध्य दैवत. परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंश जो क्षितितले, संबोधयन सज्जनान ग्रंथन्यो रचयन. सुपुण्यजनकं श्रीदास बोधाभिकं, यः कीर्त्या पठनेन्द सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते, श्रीरामदासो गुरु. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासिता बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा,
महाराज या सद्गुरु रामदासा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। असं पुढचं दशक चौथा समास सातवा दास्यभक्ती। मांगा झाले निरूपण सहावे भक्तीचे लक्षण आता ऐका सावधान सातवी भक्ती श्रीराम सातवे भजन ते दास्य जाणावे पडिले कार्य तितुके करावे सदा सानिध्याची असावे देवद्वारी श्रीराम देवाचे वैभव सांभाळावे न्यून पूर्ण पडोची नेदावे चढते वाढते वाढवावे भजन देवाचे श्रीराम मंगली देवाळये करावी मोडली सरोवरे बांधावी सोफे धर्मशाळा चालवावी नूतनाची कार्ये श्रीराम नाना रचना जीर्ण जर्जर त्यांचे करावे जीर्णोद्वार पडिले कार्य ते सत्वर चालवित जावे श्रीराम गजरथ तुरंग सिंहासने चौकिया शिबिका सुखासने मंचक डोल्हारे विमाने नूतनाची करावी श्रीराम मेघ डंबरे छत्रे चामरे सूर्यापाने निशाणे अपारे नित्य नूतन अत्यादरे सांभाळत जावी श्रीराम नाना प्रकारीची याने वैसावयाची उत्तम स्थाने बहुविध सुवर्णासने यत्ने करीत जावी श्रीराम भुवने कोठड्या पेट्या मांदुसा रांझण कोहळी घागरी बहुवसा संपूर्ण द्रव्यांश ऐसा अति यत्ने करावे श्रीराम भुयेरी तळघरे आणि विवरे नाना स्थळे गुप्तद्वारे अनर्घ्ये वस्तूंची भंडारे यत्ने करीत जावी श्रीराम अलंकार भूषणे दिव्यांबरे नाना रत्ने मनोहरे नाना धातू सुवर्ण पात्रे यत्ने करीत जावी श्रीराम पुष्पवाटिका नाना वने नाना तरुवरांची वने पावती करावी जीवने त्या वृक्षांची श्रीराम नाना पशूंची या शाळा नाना पक्षी चित्रशाळा नाना वाद्ये नाट्यशाळा गुणी गायक बहुसाल श्रीराम स्वयंपाकगृहे भोजनशाळा सामग्रीगृहे धर्मशाळा निद्रिस्ता कारणे पडशाळा विशाळ स्थळे श्रीराम नाना परिमळ द्रव्यांची स्थळे नाना खाद्य फळांची स्थळे नाना रसांची नाना स्थळे यत्ने करीत जावी श्रीराम नाना वस्त्रांची नाना स्थाने मंगली करावी नूतने देवाचे वैभव वचने किती म्हणून बोलावे श्रीराम सर्वा ठाई अतिसादर आणि दास्यत्वासही तत्पर कार्यभागाचा विसर पडणार नाही श्रीराम जयंत्या पर्वे महोत्सव असंभाव्य चालवी वैभव जे देखता स्वर्गीयेचे देव तटस्थ होती श्रीराम ऐसे वैभव चालवावे आणि नीच दास्यत्व ही करावे पडिले प्रसंगी सावध असावे सर्व काळ श्रीराम जे जे काही पाहिजे ते ते तत्काळची देजे अत्यंत आवडी कीजे सकळ सेवा श्रीराम चरणाक्षरणे स्नाने आचमने गंधाक्षते वसने भूषणे आसने जीवने नाना सुमने धूप दीप नैवेद्य श्रीराम शयने कारणे उत्तम स्थळे जळे ठेवावी सुसितळे तांबूळ गायने रसाळे रागरंगे करावी श्रीराम परिमळ द्रव्ये आणि फुलले नाना सुगंधेल तेले खाद्य फळे बहुसाले सन्निधाची असावी श्रीराम सडे संमार्जने करावी
उदक पात्रे उदके भरावी, वसने प्रक्षालून आणावी, उत्तमोत्तमे श्रीराम. सकळांचे करावे पारपत्य, आलयांचे करावे आतिथ्य. ऐसी हे जाणावी सत्य, सातवी भक्ती श्रीराम. वचने बोलावी करुणेची, नाना प्रकारे स्तुतींची. अंतरे निवती सकळांची, ऐसे वदावे श्रीराम. ऐसे हे सातवी भक्ती, निरोपली यथामती. प्रत्यक्ष न घडे तरी चित्ती, मानस पूजा करावी श्रीराम. ऐसे दास्य करावे देवाचे, येणे प्रकारे सद्गुरूंचे. प्रत्यक्ष न घडे तरी मानस पूजेचे, करीत जावे श्रीराम. इथे श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे, दास्य भक्ती निरूपण नाम. समास सातवा. श्रीराम समर्थ श्रीराम. तर हा समास छोटा असल्यामुळे पूर्ण वाचले तरी चाललंय. तर सख्य भक्ती, दास्य भक्ती. तर इथे दास्य भक्ती म्हणजे काय सांगितलंय की भगवंत वेगळा नाही आणि मी वेगळा नाही हे विचार करूनच त्याची सेवा करत राहायचं. म्हणजे आपण आई वडिलांचं पण असंच सेवा करायला पाहिजे. दास्य भक्ती म्हणजे भगवंताचीच सेवा करणं, गुरुची सेवा करणं असं नाहीये. आई वडिलांची पण अशाच प्रकारे जर सेवा केले तर खरोखरच आपण उत्तम गतीला प्राप्त होतो. तर इथे आपल्याला दास्य भक्ती म्हणजे काय पहिले हे आपण कळून घेऊया. मग नंतर रामदास स्वामींनी काय सांगितलंय दास्य भक्तीमध्ये की जसं आपल्याला पहिल्या ह्याच्यात सांगितलंय वंदन भक्तीमध्ये, अर्चन भक्तीमध्ये, जसं काय आपल्याला काय म्हणतात श्रवण भक्तीमध्ये, सगळ्यामध्ये काय सांगितलेलं आहे की देवाच्या द्वारी गुरुच्या आश्रमामध्ये सगळं दान करायला पाहिजे, तिथं स्वच्छता करायला पाहिजे, पाणी भरून ठेवायला पाहिजे, म्हणजे जे पडलं ते काम करायचं हे तिथं सांगितलेलं आहे. पण दास्य भक्ती म्हणजे काय हे आपण थोडं बघूया. दास्य भक्ती म्हणजे याचना किंवा लाचारी, परतंत्रता, परावलंबी व दुबळेपणा नव्हे. म्हणजे दास्य, तो त्यांचा दासच बनलाय हो असं आपण म्हणतो की नाही काही वेळेस. तर दास बनणं म्हणजे परावलंबी, म्हणजे त्यांच्यावरच आपण पूर्ण डिपेंडेंट राहणं. देवावर तर आपण राहायलाच पाहिजे, पण दास्य बनणं म्हणून म्हणलं तर आपलं अस्तित्वच विसरून जाणं. हे असं न करता सेवा करत आपण त्यांच्या सोबत राहणं हे पण एक दास्य भक्तीच आहे. भगवंताशी आणि गुरुशी तर आपलं अस्तित्व विसरायलाच पाहिजे पूर्ण. पण आपण जे राजांकडे जातो किंवा हे राजकारणी लोकांकडे जातो त्यांच्याजवळ जाऊन दास्यत्य पत्करू नये कधी सुद्धा. म्हणजे त्यांच्याबरोबर राहणं म्हणून म्हणलं तर ते परावलंबी होणं आहे, परतंत्रता, लाचारी, अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी होतात. त्याला दास्य भक्ती म्हणत नाहीत. दास्य भक्ती करणं म्हणून म्हणलं तर आई वडिलांचं करणं किंवा गुरूंचं करणं किंवा देवांचं करणं ह्याला आपण दास्य भक्ती म्हणतो. तर इथं काय असतं, माझे आई वडील, माझे गुरु, माझा देव जेवढा समर्थ आहे तसा मीही होणार, ह्या इच्छेनेच देवांचं दास्यत्व पत्करायला पाहिजे. नंतर काय होतं, परमात्म्याचे दास्यत्व म्हणजे परमेश्वराचे प्रेम आणि निर्भयता आणि पवित्र ह्या त्रिवेणी संगमाचे दास्यत्व स्वीकारणे आहे. म्हणजे हे त्रिवेणी संगम म्हणजे काय, परमेश्वराचं प्रेम आणि निर्भयता, म्हणजे मला कशाचीच भीती नाही, मला कोणाचीच भीती नाही, आणि पवित्र मन इतकं पवित्र राहायला पाहिजे की कोणाच्या बद्दल वाईट चिंतन सुद्धा मनामध्ये येऊ नये, इतकं पवित्र राहायला पाहिजे. आणि दास्यत्व भक्ती म्हणजे संपूर्ण शरणागती आई वडिलांना, गुरूंना किंवा आपल्या देवाला, स्वामीला. कसं सांगितलंय श्रीरामाने, कसं सांगितलंय, सर्व धर्म परित्यज्य मामेकम शरणम व्रजत अहम त्वा सर्व पापेभ्यो मोहयिष्यामि माम सुचः म्हणून सांगितलेलं आहे. भगवंत म्हणतात, हे मानवा, तू सर्व गुणधर्म सोडून फक्त मला शरण ये, मी तुला पूर्ण पापमुक्त करून सर्वोच्च स्थान देईन. म्हणजे भगवंत स्वतःच म्हणतायत की सगळं काही तू मला अर्पण कर. म्हणजे तुझं राग, द्वेष, लोभ, मोह, ममता सगळं काही हे
घरदार तर अर्पण करायची गरज नाही, देवाला काही कमी नाहीये, त्याच्याजवळच भरपूर वैभव आहे. आश्रमामध्ये पण काही कमी नाहीये, गुरूंच्या मनामध्ये असलं तर भरपूर हे करतात. आणि आपल्या आई वडिलांना तर काही कमीच नसतात, कारण तेच आपल्याला मोठे केलेले आहेत, लहानाचे मोठे केलेले आहेत. मग त्यांच्याजवळ काही कमीच नाहीये. फक्त त्यांच्याजवळ प्रेमाने राहायला पाहिजे, रागाने नाही, मोह नकोय, ममता नकोय. अशा प्रकारे जर राहिलं तर आपण सगळ्यातून पापमुक्त होतो, असं देव स्वतःच म्हणतायत. प्रत्येक कर्म करताना परमेश्वराचा प्रथम विचार करणे ही दास्य भक्ती आहे. म्हणजे कोणतंही कर्म करताना, आता ह्याच्या अगोदर आपण बोललो होतो की आपण संसारामध्ये आहोत तर वाटते काय बाबा मला स्वयंपाक करावं लागतं, काय बाबा मला भांडी घासावं लागतं, मला कपडे धुवावं लागतं, मला माझ्या नातवंडांना सांभाळावं लागतं, घरदार स्वच्छ करावं लागतं, सगळं काही माझ्यावरच जिम्मेदारी. का बाबा मी ह्या इतक्या वयाची झाले, माझं वय संपत आलं, पडतं वय आलं, माझं सगळी जिम्मेदारी संपली होती, परत माझ्या नशिबी हे सगळं काय आलं, असं एकेकाला वाटतं. असतं बाबा, एकेकाला करावं लागतं. पण ते सगळं करताना मी माझ्या नातवंडांना करतीये, माझ्या मुलांना करतीये, माझ्या घरासाठी करतीये हे विचार न करता मी परमेश्वरासाठीच करतीये हे विचार जर करत गेलो तर एक तर आनंद होतो आणि दुसरं दास्यभक्ती होते याच्यातून आपल्याला. त्याच्यानंतर काय, कर्म परमेश्वरासाठीच करणे ही दास्यभक्तीच आहे. म्हणजे परमेश्वरासाठीच करणं हे दास्यभक्ती आहे. आणि परमेश्वराने माझ्या इच्छा पुराव्यात हा विचार सोडून देऊन परमेश्वर माझ्या जीवनात उचित तेच घडवणार म्हणून विचार करून करायचं. तसंच घरदार संसारामध्ये सुद्धा मी इतकं सगळं करतीये तर माझे मुलं मला सांभाळतील की नाही, माझा नवरा मला बघेल की नाही, माझे नातेवाईक मला बघतील की नाही, हे विचार न करता निस्वार्थपणे आपण करत गेलो तर परमेश्वर आपल्याला जे काही उचित आहे तेच देतो आपल्याला. आणि काही वेळेस आपल्या पदरी संकट आहेत, काही वेळेस कष्ट आहेत, तर ह्या जन्मी केलेल्याचं पण मी इतकं सगळं करतीये पण माझ्या नशिबीच असं का हे विचार न करता मी गेल्या जन्माचे पापाचे गाठोडे घेऊन आलेले आहेत, त्याचे मी भोग भोगतीये असं विचार करत परमेश्वरासाठी करत जाणं म्हणजेच दास्यभक्ती आहे. त्याच्यानंतर माझ्या सेवेचे भक्तीचे फळ मी मागणार नाही, तो देईल त्यातच मी आनंदी राहून त्याची अधिकाधिक सेवा कशी करता येईल ह्यासाठी स्वतःचे जीवन वाहून घेणे. म्हणजे काय, आताच म्हणलं ना, माझ्या नशिबीच का कष्ट आहे हे विचार न करता माझे भोग मी भोगतीये, देवा माझे भोग भोगतीये, कष्ट भोगतीये, फक्त तू कष्ट दिलास तरी चालेल पण ते सहन करायची शक्ती दे, अशी प्रार्थना करत करत आपण जर देवाची सेवा ह्या सगळ्या गोष्टीची जर गुरूंची सेवा जर करत राहिलो तर आपल्याला दास्यभक्ती केले ह्या गोष्टीचा आनंद होतो. आणि जेव्हा आपण देवाची सेवा करतो, देवाची पूजा करतो, आता जसं देवी भागवत मध्ये सांगितलेलं आहे की इंद्रदेवाने असं केला, त्वष्टाचे 2 पुत्र जे आहेत त्रिशिरा आणि वृत्तासुर या दोघांचं वध केलाय, कपटीने वध केलाय. तर त्यावेळेस आपल्याला संशय आलाय ना की असं का बाबा इंद्राने असं का वागावं. तर तिथं आपण हे सगळं जर तर नाही राहिलं पाहिजे. जे देवी भागवत मध्ये सांगितलेलं तेच बरोबर आहे, भागवत कथामध्ये जे सांगितलेलं तेच बरोबर आहे, भगवद्गीतेमध्ये जे सांगितलेलं तेच बरोबर आहे, असं विचार करत जर भगवंताचं पूजा करत राहिलो, भगवंताचे स्तुती करत राहिलो तर भगवंत खरोखर आपल्या पाठीशी उभे राहतात. त्याच्यानंतर जर तर न करता सुख येवो या दुःख, जे येईल त्याच्यामध्ये सुद्धा मी तुझंच कार्य करतो, तुझ्यासाठीच करतोय म्हणून जर आपण परमेश्वराची सेवा करत राहिलो, आई वडिलांची सेवा करत राहिलो तर दास्यभक्ती होते. भगवंताच्या सेवेत व प्रेमातच अधिकाधिक आनंद मिळू लागतो व मग जीवन प्रापंचिक व पारमार्थिक दृष्ट्या खरेखुरे संपन्न होऊ लागते. म्हणजे हे अशा प्रकारच्या
भगवंताच्या सेवेने आपल्याला खरोखर पारमार्थिक जे आनंद मिळतं ते अशा प्रकारची सेवा केल्यानेच मिळते. आणि ते दासत्वापासूनच मिळते. म्हणजे पूर्ण मी तुझा दास आहे, माझं काहीच नाहीये, सगळं काही तुझंच आहे, असं करून जर केलो तर आपला अहंकार गळून जातं आणि आपली परमार्थामध्ये उन्नती होते. असं होते. म्हणजे हे कसं आहे, म्हणजे हनुमंतासारखं आहे. हनुमंत जसा आचरण केला की नाही, म्हणजे रामाचा दास, सगळ्यात दास भक्ती जे आपल्याला दिसते ते हनुमंताचंच दिसते. म्हणजे रामाची भक्ती हनुमंताने जे केलेलं आहे ते दास्य भक्तीच आहे. म्हणूनच हनुमंताला आपण समोर ठेवून, आपण जसं रामाला हनुमंताने आपला मानून जे सेवा केलेले आहेत त्याचप्रमाणे आपण सुद्धा हनुमंतासारखेच दास्य भक्ती जर केलो तर खरोखरच आपण परमेश्वराच्या पायाशी मोक्षप्राप्ती, चांगली गती मिळते. असं होतं. म्हणजे दास्य भक्ती म्हणजे अशा प्रकारे करायला पाहिजे. त्याच्यानंतर तर जे काही आपल्याजवळ आहेत ते सगळं अर्पण करायचंय. ते आपल्याला ह्याच्या अगोदर सुद्धा जे सांगितलेले आहेत रामदास स्वामींनी, काय काय सांगितलेले आहेत, म्हणजे तुम्ही विहिरी काढा, सिंहासने द्या, छत्रचामरे द्या, चांगल्या प्रकारे देवाची स्तुती करा, देवाजवळ गाणे म्हणून स्तुती करा त्यांची. मग नंतर चित्रशाळा, पक्षी, असे स्वयंपाकघर, भोजनशाळा, सगळं काही करायचं. मग देवघर स्वच्छ करायचं. मग काय नंतर देवासाठी म्हणून फुलं तोडून आणायचे, देवांसाठी म्हणून हार तोडून आणायचे, पत्री, हे सगळं करत असलो तर मग आपण देवाचं दास्य भक्ती केलो असे आपल्याला रामदास स्वामी दास्य भक्तीमध्ये 7व्या समासात सांगितलेलं आहे. तर आता आपण ह्याच्या पुढे सख्य भक्ती बघणार आहोत. तर आता सख्य भक्तीचे एकूण 33 काहीतरी श्लोक ओवी आहेत, 31 श्लोक आहेत. तर 16 ओवी पहिले घे, मग नंतर उरलेले घे. अनम्यूट कर फोन. दशक 4 समास 8 साख्य भक्ती श्रीराम. मागा झाले निरूपण 7वे भक्तीचे लक्षण. आता ऐका सावधान 8वी भक्ती श्रीराम. देवासी परम सख्य करावे, प्रेम प्रीतीने बांधावे. 8वे भक्तीचे जाणावे लक्षण ऐसे श्रीराम. देवास जयाची अत्यंत प्रीती, आपण वर्तावे तेणे रीती. येणे करिता भगवंती सख्य घडे नेमस्त श्रीराम. भक्तिभाव आणि भजन, निरूपण आणि कथा कीर्तन. प्रेमळ भक्तांचे गायन, आवडे देवा श्रीराम. आपण तैसेची वर्तावे, आपणासी तेच आवडावे. मनासारिखे होता स्वभावे, सख्य घडे नेमस्त श्रीराम. देवाच्या सख्यत्वा कारणे आपले सौख्य सोडून देणे. अनन्य भावे जीवे प्राणे, शरीर तेही वेचावे श्रीराम. सांडून आपली संसार व्यथा, करीत जावी देवाची चिंता. निरूपण कीर्तन कथा वार्ता, देवाच्याची सांगावे श्रीराम. देवाच्या संख्यत्वासाठी पडाव्या जीवलगाच्या तुटी. सर्व अर्पावे शेवटी, प्राण तोही वेचावा श्रीराम. आपुले अवघेची जावे, परी देवासी सख्य राहावे. ऐसी प्रीती जेवे भावे, भगवंती लागावे श्रीराम. देव म्हणजे आपुला प्राण, प्राणासी न करावे निर्वाण. परम प्रीतीचे लक्षण, ते हे ऐसे असे श्रीराम. ऐसे परम सख्य धरिता, देवास लागे भक्ताची चिंता. पांडव लाखा जो हरी जळता, विवरद्वारे काढिले श्रीराम. देव सख्यत्वे राहावे आपणासी, ते तो वर्म आपणाची पासी. आपण वचने बोलावी जैसी, तैसी येती पडसादे श्रीराम. आपण असता अनन्य भावे, देव तत्काळची पावे. आपण त्रास घेता जीवे, देव ही त्रासे श्रीराम. श्लोक. ये यथा मा प्रपद्यन्ते, तास्तथैव भजाम्यहम. जैसे जयाचे भजन, तैसाची देवही आपण. म्हणून हे अवघे जाण, आपणाची पासी श्रीराम. आपुल्या मना सारिखे न घडे,
तेणे तुणे निष्ठा मोडे. तरी गोष्टी आपणाकडे सहजची आली श्रीराम. मेघ चातक वरी बोळेना, तरी चातक पालटेना. चंद्र वेळेसी उगवेना, तरी चकोर अनन्य श्रीराम. तर आता आपण सख्य भक्ती बघणार आहोत. म्हणजे काय म्हणणं आहे, जेव्हा आपण दास्य बनतो भगवंताच्या, दास्य बनलं की काय होतं, भगवंताला वाटतो तो इतका सेवा करतोय आपला, तर तो माझा दास नाहीये, तो माझा मित्र आहे, माझा सख्य आहे, म्हणून ते मिठी मारतात. आपल्याला कितीतरी वेळा आपल्याला राम आणि मारुती मिठी मारलेले आपल्याला फोटो वगैरे दिसतात, देवळं वगैरे दिसतात. तर म्हणजे त्याचा अर्थ काय, मारुती दास्य भक्तीने रामाला पूजा केलेली आहे, रामाच्या जवळ गेलेले आहेत. तर तेव्हा रामाला काय वाटतं की हा माझा दास नाहीये. मारुती कधी विसरला नाहीये, राम माझा देव आहे, राम माझे गुरु आहेत, म्हणून मारुती सदा त्यांना उच्च स्तरावरच बघितलेले आहेत. पण राम मात्र कधीही मारुतीला दास म्हणून बघितलेले नाहीयेत. ते म्हणाले की तो माझा मित्र आहे, अशा प्रकारे बघितले. म्हणजे काय, इथं त्यांचं म्हणणं काय की जेव्हा दास म्हणून आपण सेवा करतो, तर त्यावेळेस भगवंताला, गुरुला, आई वडिलांना असं वाटतं की खरोखर हा माझा किती सेवा करतोय, त्याला आपण गळ्याला मिठी मारायला पाहिजे. तर मिठी मारणं म्हणजे काय, एक सख्य भक्ती. अजून एक गोष्ट, आपण दररोज आपण 3 ते 5 आपण सगळे मैत्रिणी भेटतो ऑनलाईनवरती. तर ऑनलाईनवर भेटताना एखाद 2-3 दिवस काही आजारी कारणाने किंवा काही कुठेतरी गावाला गेलो, काही कारणामुळे आपल्याला क्लास जॉईन करणं होत नाही, की लगेच आपल्याला कसं वाटतं की अरे 4 दिवस झाले क्लास अटेंड केलो नाही, आपल्या मैत्रिणींना भेटलो नाही, म्हणून लगेच आपण 4थ्या दिवशी क्लासमध्ये जॉईन झाले की आपण किती आनंदी ह्याच्यानी म्हणतो, खूप बरं वाटलं हो आज क्लास जॉईन केल्यामुळे. 3-4 दिवसामुळे काही कारणामुळे 3-4 दिवस मी क्लास जॉईन करू शकले नाही, पण आज सगळ्यांना बघितलं की किती आनंद वाटलं, असं आपण म्हणतो. आणि काही मैत्रिणी अशा असतात, जीवलग मैत्रिणी असतात, त्यांना आपल्या मनातलं सुख दुःख सांगून घेतो. तर तसे मैत्रिणी सुद्धा आपल्याला नुसतं फोनवर बोललो तरी आपल्याला आनंद होतो, आणि जेव्हा प्रत्यक्ष भेटलो तेव्हा तर आनंदाची सीमाच राहत नाही. तर म्हणजे नुसतं मैत्रिणी मानवांमध्येच आपल्याला इतका आनंद वाटत आहे, तर समजा जर भगवंताशी जर असं आपण दास्यभक्ती करून जर आपण ह्याला काय म्हणतात मैत्री केलो, दास्यभक्ती करून भगवंताकडे राहिलो, तर भगवंत स्वतः आपल्याला जवळ घेतात. कसं म्हणतात की मामेकम स्वर्णम ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम, म्हणून जे म्हटलेले आहेत की नाही, म्हणजे काय, मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः, म्हणजे जो मला जसा भजतो त्याप्रमाणेच मी त्याला जवळ करतो. म्हणजे आपण मैत्रिणींना जितकं जीवलग असतो, जसं मैत्रीण आपल्याला जवळ करते, म्हणजे त्यांच्या मुलाचं लग्न आहे, ती काही अडचणीमध्ये आहे, पटकन आपण फोन केलं की पटकन निघून जातो की अगं मला खूप त्रास आहे बरं का, येशील का म्हणून ती विचारत पण नाही, फक्त एवढंच म्हणते की मला खूप त्रास आहे ग, म्हणून म्हणलं की आलेच ग मी आत्ता 5 मिनिटात, म्हणून लगेच तिच्या जवळ पळत जातो. म्हणजे मैत्रिणींबद्दल आपण इतकं हे करतो. तर देव पण तसेच आहेत, आपण जितकं देवाजवळ जाऊन सेवा करतो, देवांच्या बद्दल चिंतन करतो, तर देव सुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे आपल्याला जवळ करतात. तर मानवाच्या जीवनात आपण मैत्रिणींबद्दल विचार केलो आतापर्यंत, पण खरं तर मानवाच्या जीवनात म्हणजे मनुष्याच्या जीवनात परिपूर्ण मित्र कोण आहेत, भगवंतच आहेत. आपण मैत्रिणींना, नातेवाईकांना, नवऱ्याला किंवा मुलाबाळांना आपण पहिले दुःखाच्या वेळेस बोलावतो, पण त्यांच्याकडूनही काही नाही झालं तर डॉक्टरांकडे जातो किंवा एका संत सद्गुरूकडे जातो. तिथंही काही झालं नाही तर डॉक्टर स्वतःच म्हणतात ना, आता माझ्या हातात काही नाही बरं का, देवच
काय करेल ते करेल, चमत्कार असं म्हणून म्हणतात. मग त्या सगळ्यांना मैत्री केल्यापेक्षा देवालाच आपण मित्र मानलो, देवाचीच आपण सख्यत्व केलो, तर देव आपल्या सतत पाठीशीच राहतो. म्हणून दासबोधामध्ये काय सांगितलेलं आहे, मानवाच्या जीवनात नित्य सोबत असणारा एकमेव परिपूर्ण मित्र म्हणजे कोण आहे, भगवंतच आहे. म्हणजे भगवंताचे. आणि ह्याचं सगळ्यात मोठं उदाहरण रामदास स्वामीच आहेत. रामदास स्वामी स्वतःचं नावच रामदास असं ठेवलेलं आहे. त्यांचं नाव खरं तर नारायण आहे, पण त्यांनी त्यांचं स्वतःचं नाव नारायण काढून देऊन रामदास म्हणजे मी रामाचा दास आहे असं त्यांनी. आणि जय जय रघुवीर समर्थ, रघुवीराला समर्थ म्हणतायत ते. मी समर्थ नाही, आपण समर्थ रामदास स्वामीला समर्थ म्हणतो, पण रामदास स्वामी स्वतः रघुवीर समर्थ म्हणतात. म्हणून म्हणजे तर जेव्हा रघुवीराला समर्थ मानतात, रघुवीरालाच मित्र मानतात आणि रघुवीराचेच दास बनतात, तर त्यावेळेस ते रघुवीराचे जरी दास असले, रामाचे जरी दास असले, पण आज मध्ये राष्ट्रगुरु म्हणून त्यांना आपण ओळखतो. राष्ट्रगुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय असं आपण म्हणतो. म्हणजे आज राष्ट्रगुरु झालेले आहेत ते. म्हणजे इतकी मोठी पदवी त्यांना मिळालेली आहे. म्हणजे एवढं काही त्यांना ज्ञान मिळालेलं आहे. त्याचं कारण काय, ते सतत रामाच्या दासत्व पत्करलेले होते. म्हणून त्यांना रामाचं म्हणजे तितकं त्यांना मोठेपणा मिळालेला आहे. तर आपण मोठेपणा मिळावं म्हणून ते केलेले नाहीयेत, पण त्यांना तितकं ज्ञान मिळालेलं आहे. त्यांच्याकडे रामाकडे राहून रामाची सेवा करून 12 वर्ष पाण्यामध्ये उभं राहून श्रीराम जय राम जय जय रामचं 13 मंत्राचं जप करून त्यांनी एवढं काही ज्ञान प्राप्त केलेले आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना पूर्ण भारत भ्रमण करायला मिळालेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांना इतक्या सगळ्या म्हणजे राजकारण, भक्तिमार्ग, राजमार्ग हे सगळं काही त्यांना आपल्याला समजून सांगता आलेलं आहे. म्हणजे आज त्यांच्या मार्गानुसारच आपण एक एक पायरी चढत 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 आपण 4थ्या दशकापर्यंत आलेले आहोत. आणि नवविधा भक्ती काय आहे हे आपण कळून घेत आहोत. तर हे एकटेच नाहीयेत, असे कोण शंकराचार्य आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत, तुकाराम महाराज आहेत, हे सगळे म्हणजे जे जे संत आहेत, कबीरदास आहेत, तुलसीदास आहेत, हे सगळे. कबीरदास म्हणतात ना, राम काम करे मै बैठा आराम म्हणून म्हणतात ना, म्हणजे रामच सगळं काही बघून घेणार आहे, तर मला काही गरजच नाही बघायची गरज. म्हणजे त्यांनी दास्यत्व पत्करले तेव्हा कुठं ते सख्य झालेले आहेत. म्हणजे ह्या सगळ्यांना आपण समोर ठेवून आपण सुद्धा भगवंताचं दास्यत्व पत्करलो, म्हणजे देवाचं चिंतन करत राहिलो आणि देवच माझ्या पाठीशी आहे. आणि ह्याचं आपल्याला सगळ्यात सुंदर उदाहरण म्हणजे आपल्याला अक्कलकोट स्वामी स्वतःच म्हणतात ना, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तर हे म्हणणंच सख्यत्व आहे. म्हणजे भगवान जे आपले गुरु आहेत, अक्कलकोट स्वामी जे गुरु आहेत ना, ते स्वतःच आपल्याला म्हणतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. जसं आपले मित्र म्हणतात की नाही, अरे तू काही काळजी करू नकोस रे, मी तुझ्या पाठीशी आहे, तू मला एक हात मार मी पळत येतो, असं मित्रच म्हणतो. तर गुरु आणि देव का म्हणणार नाहीत. तर हे सख्य भक्ती आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कसं आहे, ह्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतायत की यत्करोषी यदश्नाशी यज्जुहोशी ददासी यत्तपस्यसी कौंतेय तत्कुरु कुरुष्व मदर्पण. तर 9व्या अध्यायामधला 27वा श्लोक आहे. तर ते काय म्हणतात, हे कौंतेया, तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान देतोस आणि जे तप करतोस, ते सर्व मला अर्पण कर म्हणून म्हणतात. म्हणजे जे काही तू करतोयस ते माझ्यासाठी करतोयस, तर ते केलास तर तू माझा सख्यच आहेस. म्हणजे हे सगळं अर्जुनाने केलेले आहेत. म्हणून आज श्रीकृष्ण अर्जुनाला सख्य मानलेले आहेत. तर ह्यात एकमेकावर लादणं नसतं. सख्य भक्तीमध्ये जे असतं ना, की तू हे केलं तर मी ते करतो, असं आपण असतं ना, ते
आपण अपेक्षा करतो, म्हणजे मी तुला हे काम करून देतो रे, मग मग तिथे लाच म्हणजे काय, लाच घेणं म्हणतो ना आपण, रिश्वत घेणं हे विचार करतो, अशा प्रकारे होतो. तर तसं नसतं. तर ह्याच्यामध्ये कसं असतं, मी मुक्त आहे, मी तुझ्यावर सोपवलो, तू काय करशील ते चांगलंच करशील, असं आपण मित्रावर सोपवलो, देवावर सोपवलो, तर देव सुद्धा आपल्याला त्याप्रमाणेच बघतात. तर ह्याच्यामध्ये आपल्याला राम आणि कृष्ण ह्या दोघांच्या चरित्रामध्ये सख्यभक्ती कसं दिसून येते. राम आणि सुग्रीव यांची मैत्री, सुग्रीवाला राम मित्र करून घेतले, तिथं त्यांनी कपट सुद्धा केले. रामाने कपट केले म्हणजे काय, झाडाआड लपून वालीला मारले. कशासाठी, सुग्रीव मित्र आहे म्हणून. मग रामाने हे केले तर सुग्रीवानी सुद्धा आपलं सगळं सैन्य देऊन रावणाशी युद्ध करायला सुग्रीव मदत केली. म्हणजे इथं रामाचं आणि सुग्रीवाची मैत्री दिसून येते. त्याच्यानंतर राम आणि विभीषण स्वतः सख्खा भाऊ रावण असताना सुद्धा, रावण दुष्ट आहे, रावणाची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे, म्हणून त्याची साथ सोडून रामाला साथ दिलेले आहेत. म्हणून इथं रामाच्या आणि विभीषणाची पण मैत्री दिसून येते. त्याचप्रमाणे कृष्ण अवतारामध्ये, कृष्णाच्या चरित्रामध्ये सुद्धा कृष्ण सुदामा आणि कृष्ण, सुदामा कुठलीही अपेक्षा न ठेवता कृष्णाला भेटायला जातात आणि त्यांना नमस्कार करतात. पण श्रीकृष्ण स्वतः ओळखून सुदामाचे काय कष्ट आहेत ते बघून त्याला सुखी करतात. हे सख्य भक्ती आहे. त्याच्यानंतर द्रौपदी आणि कृष्णाचं सुद्धा तसंच आहे. हे इथं आपल्याला इतक्या सगळ्या पुराणांमध्ये द्रौपदी आणि कृष्ण आणि मीरा आणि कृष्ण, राधा कृष्ण हे जे आहेत ना, हे मैत्रीचेच आहेत. म्हणजे संपूर्ण एकमेकांवर विश्वास ठेवून राहिलेले आहेत, म्हणून त्यांची मैत्री. आता ह्याचं उदाहरण आपल्याला मीराबाईच्या ह्याच्यामध्ये कसं दिसून येतं. तिला विषप्राशन करण्यासाठी म्हणून दूध आणून देतात, दुधामध्ये विष घालून आणून देतात, पण ती पहिल्या कृष्णाला अर्पण करते आणि मग नंतर ती पिते, मग तिला ते विषबाधा होत नाही. म्हणजे विचार करा, विष सुद्धा बाधा करत नाही. जेव्हा आपण भगवंताला आपला मित्र मानतो, गुरु मानतो, देव, सर्व काही माझा देवच आहे म्हणून जेव्हा आपण मानतो, तेव्हा देव खरोखरच आपल्या पाठीशी असतो. आणि त्याच्यानंतर हे गोपिका तर विचारूच नका, पूर्ण काही श्रीकृष्णावरच अर्पित झालेले होते. आणि त्याच्यानंतर द्रौपदी, ती पहिले सगळ्यांना मदत विचारते, कोणाला भीष्माचार्यांना, द्रोणाचार्यांना विचारते, धृतराष्ट्राला विचारते, नंतर आपल्या पतींना विचारते, सगळ्यांना विचारते, कोणीही मदत करत नाही. मग तिला तिचा मित्र श्रीकृष्ण त्याची आठवण येते. मग त्याला ती हात सोडून भगवंताला प्रार्थना करते की बाबा आता तूच माझा काही सर्वस्व आहेस, तूच माझी मदत कर म्हणून जेव्हा विचारते, तेव्हा भगवान श्रीकृष्ण तिथं प्रत्यक्षात समोर नसतात, कुठं वैकुंठात असतात, तिथून ते द्रौपदीला वस्त्र पुरवतात. म्हणजे विचार करा, असं जर भक्ती आपण जर केलो तर सख्य भक्ती म्हणतात. म्हणजे सख्य भक्ती करणं म्हणजे काय की आपलं सगळं काही भगवंताला अर्पण केलं, दास्यत्व पत्करलो की भगवंत आपल्याला सख्य मानतात. हे आपल्याला सख्य भक्तीचं निरूपण आहे, खरं सख्य भक्तीचं निरूपण आहे. त्याच्यानंतर आपल्याला सख्य भक्तीमध्ये जे आता रामदास स्वामी सांगितलेले आहेत ते, देवासी परमसख्य करावे, प्रेम प्रीतीने वागावे, आठवे भक्ती जाणावे, लक्षण ऐसे श्रीराम म्हणून म्हटलेले. म्हणजे काय, देवाशी सख्य करावे म्हणजे काय, देवाला आपला मित्र मानावा, प्रेमप्रीतीने बांधावे म्हणजे प्रेमाने त्याला जकडून घ्यावं, म्हणजे आपल्या पाशामध्ये बांधून घ्यावं म्हणून सांगितले. देवास जयाची अत्यंत प्रीती आपण वर्तावे तेणे रीती, म्हणजे देवाला जे आवडतं, म्हणजे देवाला काम क्रोध मद मोह मत्सर या गोष्टीमध्ये अडकून राहावं म्हणून देवाला आवडत नाही. म्हणून तशा प्रकारे आपण वागलो तर तिथं सख्य भक्ती होते. आणि भक्तिभाव
आणि भजन, निरूपण आणि कथा कीर्तन, प्रेमळ भक्ताचे गायन, आवडे देवा म्हणजे देवाची स्तुती करावं, भक्ती करावं, भजन करावं, कथा कीर्तन करावं म्हणजे देवाला आपण आवडतो, आपण देवाचे सख्य बनतो. आपण तैसेची वर्तावे, आपणासी तेच आवडावे, मनासारिखे होता स्वभावे, सख्य घडे नेमस्त. म्हणजे भगवंत जसे वागतात तसंच आपण वागायला पाहिजे. भगवंत कसं वागलेले आहेत? जेव्हा दुष्ट समोर आहे तर त्याला शिक्षा केलेले, आपला तुपला म्हणून विचार केलेले नाहीये तिकडं त्यांनी. तिथं प्रत्येकाला शिक्षा करावं हे एकच त्यांचा विचार होतं. आणि दुसरे कोणी आहेत तर तो चांगला वागतोय तर त्याला आपल्याला आपण जवळ करावं. तर आपण सुद्धा तसंच वागायला पाहिजे. आपण काय करतो, आपला मुलगा चूक करतोय तर त्याला आपण पदराशी घालतो, पण दुसरे कोणीतरी चूक करू लागले की मग त्याच्याशी भांडायला जाणं, त्याच्यावर मारामारी करणं, भांडण करणं अशा प्रकारे करतो. तर इथं मुलगा आपला आहे, आई वडील आपले आहेत, मित्र आपला आहे हे विचार करायचं नसतं. चूक करू लागला तर त्याला शिक्षा करायला, म्हणजे देव जसे वागले तसं आपण वागायला पाहिजे. तर देवाच्या सख्यत्वा कारणे आपले सौख्य सोडून देणे, अनन्य भावे जीवे प्राणे, शरीर तेही वेचावे श्रीराम. म्हणजे देवासाठी आपलं सौख्य म्हणजे सुख. आपण कसं सकाळी उठायचं, आपण देवाचं नामस्मरण करायचं म्हणून विचार करतो, सकाळी 4 वाजता उठायचंय आपल्याला. ते आज एक दिवस जाऊ दे बाबा, झोप येऊ लागली, छान मस्त थंडी आहे, मस्त ब्लँकेट घेऊन झोपून जाऊ. देवाचं नामस्मरण काय आपण उठल्यावरही करू शकतो, आज एक दिवस झोपून जाऊ म्हणून असं नाही करायला. म्हणजे आपल्या सुखाचा त्याग करायला पाहिजे. एकादशी आली आहे, आपल्याला भूक लागली आहे तर नाही बाबा आज भूक खूप लागली आहे बाबा, मला शुगर असल्यामुळे मी काही खाऊ शकत नाही, राहू शकत नाही, मी जेवून घेते बाबा, सरळ वरण भात भाजी पोळी खाऊन घेते म्हणून असं नाही. आपण जे नेम केलो, एकादशीचं नेम केलेलं आहोत त्याप्रमाणे आपण वागायला पाहिजे. मग तिथं आपल्याला डायबिटीज, BP हे सुद्धा देव आपल्याला बघून घेतात. तर तिथं आपल्या सुखाचा विचार करू नये. आपण सतत आपल्या पंचेंद्रियाच्या सुखाचाच विचार करत राहतो. स्पर्श पाहिजे मला, आपल्या माणसांचं स्पर्श पाहिजे. सतत माझ्या मिठीमध्ये माझे मुलं राहायला पाहिजे, माझे नातेवाईक राहायला पाहिजे असा आपण विचार करतो. मग नंतर चांगल्या गोष्टीच मला बघायला पाहिजे, सतत मी TV मध्ये सिरियल्सच बघत बसते असं विचार करतो. आणि मला गॉसिप करण्यामध्ये खूप आनंद आहे. दुसऱ्यांच्या बद्दल ती काय करतीये, ही काय करतीये हे गप्पा मारण्यामध्ये मला आनंद आहे. तर ह्या आनंदाकडेच आपण राहतो. तर ह्या आनंदाला आपण बाजूला ठेवून भगवंताचं चिंतन करणं म्हणजेच सख्य भक्ती आहे असं म्हणून सांगितलेलं आहे. सांडून आपली संसार वेथा, करीत जावे देवाची चिंता, निरूपण कीर्तन कथा वार्ता, देवाची या सांगावे. म्हणलं तर काय, सांडोनी आपली संसार वेथा, करीत जावे देवाची चिंता. म्हणजे सांडोनी संसार वेथा, सतत संसाराचाच विचार, माझं संसारात कसं होईल, काय होईल हे विचार करत राहण्यापेक्षा देवाचंच चिंतन करत राहावे. तर आपण देवाचं सख्यत्व होतो. आणि दुःख जे आहे देवाजवळच सांगायला पाहिजे, दुसऱ्यांना सांगून काहीही उपयोग नाही. थोडं काय मनातलं मन हलकं होईल, पण देवाजवळ बसून आपण दुःख सांगितलो तर देव खरोखर आपल्या मागे राहतात. मी तुझ्या पाठीशी आहे, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणतात. देवाच्या सख्यत्वासाठी पाडाव्या जीवलागासी तुटी, सर्व अर्पावे शेवटी, प्राण तोही वेचावा. म्हणजे जीवलगांचं तुटलं तरी चालेल. आता आपण काहीतरी आता म्हणतोय, आता आपण ह्या गोष्टी असं, पण काही वेळेस संसार म्हणून आपण करतोय ते बरोबर आहे. तर आज मैत्रीण येणार आहे बाबा, माझं आज मी क्लास नाही जॉईन करू शकत हो, असं नाही. आता असं वाटायला पाहिजे आपल्या सगळ्या लोकांना, आपण जे ऑनलाईन क्लास जॉईन केलेले आहोत प्रत्येकाला, नाही बाबा आज दररोज संध्याताईंचं 3 ते 5 क्लास असतं, त्यावेळेस त्यांना फोन करून डिस्टर्ब करायचं नाही. आपण चांगल्या परमार्थाच्या गोष्टी ऐकता येते तर त्यांना आपण फोन करून डिस्टर्ब करायचं नाही. असं केव्हा होतं, आपण स्वतः तसं म्हणायला पाहिजे, नाही यावेळेस माझा क्लास असतो, सॉरी काही समजून घेऊ नका बरं का, मी तुमच्याशी बोलू शकत नाही. 5च्या नंतर तुम्ही मला फोन करा, मी नक्कीच बोलेन.
असं जर करत राहिलो म्हणजे आपण परमार्थाच्या गोष्टी करत आहोत, देवाची स्तुती करत आहोत, देवांच्या गोष्टी ऐकत आहोत, ललिता सहस्रनामचा अर्थ ऐकत आहोत, दासबोधाचं निरूपण ऐकत आहोत, आपण देवी भागवत ऐकत आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी म्हणून आपण मित्राच्या येण्यासाठी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी सोडू नये असं आपल्याला रामदास स्वामी सांगत आहेत. मी म्हणत नाहीये बरं का, असं समजू नका की संध्याताई असं म्हणतायत म्हणून. तर रामदास स्वामी स्वतःच म्हणतायत, आपुले अवघेची जावे परी देवासी सख्य राहावे, ऐसे प्रीती जीवे भावे भगवंती लागावी. म्हणजे आपले अवघेची जावे म्हणजे आपलं सगळं काही सोडून द्यावं आणि भगवंताशीच प्रीती करावं. देव म्हणजे आपुला प्राण, प्राणासी न करावे निर्वाण, परमप्रीतीचे लक्षण ते हे ऐसे असे. म्हणजे देवच आपला प्राण आहे असं विचार करायला पाहिजे. म्हणजे आपण आपल्या प्राणासाठी किती काळजी घेतो बरं का. आपलं जीव जाऊ नये, आपल्या प्राणाला त्रास होऊ नये म्हणून आपण किती काळजी करतो. डॉक्टर दिलेल्या औषधं घेतो, डॉक्टरकडे जातो, व्यायाम करतो, वॉकिंग करतो, कितीतरी आपण ह्या प्राणासाठी किती आपण सगळं काही करतो. तर हे प्राणच आपले देव आहेत असं जर आपण ठरवलं तर खरोखर भगवंत आपल्याला सगळं काही तोच आपल्याकडून करून घेतो असं राहतो. ऐसे परमसख्य धरिता देवास लागे भक्तांची चिंता, पांडव लाखो जोहरी जळता विवरद्वारे काढिले. म्हणजे हे जे सख्य भक्ती जे आहे ना खरोखर पांडवांनी केलेलं आहे. म्हणजे पांडव किती अडचणीमध्ये राहू दे भगवंत त्यांना सांभाळलेले आहेत. लाक्षागृहामध्ये कौरवांनी त्यांना लाक्षागृह बांधून देऊन लाखाचं घर, लाक्षागृह म्हणजे लाखाचं घर, लाख लवकर आग पेटतं तर त्याचं घर बांधून देऊन पांडवांना त्याच्यात राहायला सांगितले. तर विदुरांनी येऊन त्यांना सांगितलं की तुम्ही लाक्षागृहामध्ये आहात, तुम्हाला जाळणार आहेत तर तुम्ही भुयार तयार करा. तर हे बुद्धी विदुराला कोणी दिलंय तर श्रीकृष्णानेच दिलेले आणि श्रीकृष्णानेच पांडवाला वाचवलेले. नंतर त्यांना जे राज्य स्थापना करून दिलेले आहे ते श्रीकृष्णानेच स्थापना करून दिलेले. म्हणजे हे सख्य भक्ती पांडवांनी केलेले आहेत म्हणून आज पांडवांची रक्षा केलेली आहे. आणि सगळं सैन्य कौरवांना देऊन टाकलंय श्रीकृष्णाने, पण स्वतः एकटे पांडवांच्या पाठीशी उभा राहिलेले आहेत. त्याचं कारण काय, पांडव त्यांच्याबरोबर दास्यत्व पत्करले होते आणि त्याच्यामुळे श्रीकृष्ण त्यांना सख्य मानले, त्यांचे मित्र मानले. तर आपण असता अनन्य भावे देव तत्काळीची पावे, आपण त्रास घेता जीवे देवही त्रासे. म्हणजे आपल्याला जर त्रास झालं तर देवांना सुद्धा त्रास होतो. असं कितीदा तरी आपण बघितलेले आहेत ना. म्हणतात ना पार्वती शंकर बसलेले आहेत, शंकराला एकदम भक्ताचं दुःख दिसून येतं तर त्यावेळेस ते पार्वतीला सोडून निघून जातात भक्ताचं रक्षण करण्यासाठी म्हणून. असं आपल्याला विष्णू आणि लक्ष्मी, नारायण आणि लक्ष्मी नारायणाची जोडी सुद्धा बसलेले असताना श्रीकृष्ण जे आता आपण द्रौपदीच्या बद्दल विचार केलेले आहेत तर स्वतः श्रीकृष्ण नारायण जे आहेत ना विष्णू लक्ष्मी सोबत बसले होते, पण त्यावेळेस ते द्रौपदीचा त्रास बघून स्वतःच्या हाताने द्रौपदीला वस्त्र पुरवलेले आहेत. असं कितीतरी भक्तांना ते रक्षण केलेले आहेत. कितीतरी भक्तांना पायात काटे रुचलेले असतात. जसं आपण तुकारामांच्या गोष्टी ऐकतो, जसं आपण किती नामदेवांचं आहे. आता आपल्याला हे जे आहे कुंभार त्याच्याबद्दल आपण कुंभार माती तुडवताना त्यांचं स्वतःचं बाळ त्यांच्या पायाखाली आलेलं आहे पण त्यांचं लक्ष राहत नाही. तर त्यांची बायको म्हणते की हे काय चाललेलं आहे, माझा बाळ गेलाय. तर त्यावेळेस ते विठ्ठल 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 म्हणलं की परत त्यांचा बाळ जिवंत होतो. म्हणजे हे सगळं दास्यभक्ती केल्यामुळेच आहे. दास्यभक्ती केल्यानंतरच भगवंत त्यांना सख्य मानलेले आहेत. तर अशा प्रकारे जर आपण भक्ती करत गेलो तर भगवंताचे आपण खरोखरच भक्त बनतो. तर इथे आपल्याला एक श्लोक त्यांनी सांगितलेले, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. म्हणजे भक्त जसा भगवंताशी संबंध ठेवतो
म्हणजे दास्यत्व पत्करतो, त्याचप्रमाणे मी भक्ताला सख्यत्व देतो. जेव्हा दास्यत्व भक्ताने पत्करतो त्यावेळेस देव स्वतः सख्यपत्ती पत्करतो असं इथं सांगितलेलं आहे. म्हणजे जसं तू मला पूजा करतोस, जसं तू मला भजतोस, माझं भजन करतोस, त्याचप्रमाणे मी तुला तुझ्या पाठीशी मी राहतो असं भगवंत म्हणलेले आहेत. त्याच्यानंतर जैसे जयाचे भजन तैसाची देवही आपण, म्हणून हे अवघे जाण आपणाची पाशी म्हणून म्हणले. जैसे देवाचे म्हणून म्हणलं, जशी भावना ठेवून आपण भगवंतावर प्रेम करतो ना, त्याचप्रमाणे म्हणजे आपण जे आता श्लोकाचा अर्थ ऐकलो तेच ह्या ओवीचा अर्थ आहे. आपल्या मनासारखे न घडे, तेणे गुणे निष्ठा मोडे, तरी गोष्टी आपणाकडे सहजची आली. म्हणजे आपल्या मनासारखं झालं नाही म्हणलं की आपण देवाला विसरून जाणं, हे करणं पण चुकीचं आहे. काहीही होऊ दे, मनासारखं होऊ दे, मनासारखं न होऊ दे, देवच मला सगळं काही आहे असं राहायला पाहिजे. याचं उदाहरण त्यांनी चातक पक्षी आणि चकोर हे दोघांच्या बद्दल सांगितलेलं आहे. म्हणजे चातक पक्षी कसं आहे, मृगजळा म्हणजे जे पावसाचं थेंब पडतं त्याच्यावरच तो राहतो, तहान भागवतो. जे पाणी म्हणजे ते पाणी पित नाही. जर पाऊस पडलं नाही तर तो पाणी पित नाही, तसाच असतो कितीतरी वर्ष. तर त्याचप्रमाणे चकोर पक्षी सुद्धा, चकोर हा चंद्राच्या किरणामध्ये जगतो. तर तो चंद्रकिरण मिळाला नाही म्हणून दुसरं काही घेऊन मी खाऊन जगतो असं नसतो. तर त्याचप्रमाणे आपण सुद्धा राहायला पाहिजे. देवाची भक्ती केल्याशिवाय मी जगूच शकत नाही असं राहायला पाहिजे असं इथं सांगितलेलं आहे. आता ह्याच्या पुढचे ओवी आपल्याला उषा वाचून दाखवेल, त्याचं आपण थोडक्यात निरूपण बघूया. ऐसे असावे सख्यत्व, विवेके धरावे सत्व, भगवंतावरील ममत्व, सांडूच नये श्रीराम. सखा मानावा भगवंत, माता पिता गणगोत, विद्या लक्ष्मी धन वित्त, सकळ परमात्मा श्रीराम. देवा वेगळे कोणी नाही, ऐसे बोलती सर्वही, परंतु त्याची निष्ठा काही, तैसीच नसे श्रीराम. म्हणून ऐसे न करावे, सख्य तरी खरेची करावे, अंतरी सुदृढ धरावे, परमेश्वरासी श्रीराम. आपुल्या मनोगता कारणे, देवावरी क्रोधास येणे, ऐसे नभेत की लक्षणे, सख्य भक्तीची श्रीराम. देवाचे जे मनोगत, तेची आपुले उचित, इच्छेसाठी भगवंत, अंतरू नये की श्रीराम. देवाचे इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजची स्वभावे कृपाळू देव श्रीराम. पाहता देवाचे कृपेसी, मातेची कृपा कायेसी, माता वधी बाळकासी, विपत्ती काळी श्रीराम. देवभक्त कोण वधिला, कधी देखिला न ऐकिला, शरणागतास देव झाला, वज्र पंजरू श्रीराम. देव भक्तांचा कैवारी, देव पतितांसी तारी, देव होय सहाकारी, अनाथांचा श्रीराम. देव अनाथांचा कैपक्षी, नाना संकटापासून रक्षी, धावी नला अंतरसाक्षी, गजेंद्रा कारणे श्रीराम. देव कृपेचा सागरू, देव करुणेचा जळधरू, देवासी भक्तांचा विसरू, पडणार नाही श्रीराम. देव प्रीती राखो जाणे, देवासी करावे साजणे, जीव लगे अवघी पिसुणे, काम नयेती श्रीराम. सख्य देवाचे तुटेना, प्रीती देवाची विटेना, देव कदा पालटेना, शरणगतासी श्रीराम. म्हणून सख्य देवासी करावे, हित गुज त्यासी सांगावे, आठवे भक्तीचे जाणावे, लक्षण ऐसे श्रीराम. जैसा देव तैसा गुरु, शास्त्री बोलिला हा विचारू, म्हणून सख्यत्वाचा प्रकारू, सद्गुरुसी असावा श्रीराम. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सख्य भक्ती निरूपण नाम समास 8वा. श्रीराम समर्थ श्रीराम. तर इथे त्यांनी सांगितले, ऐसे असावे सख्यत्व, विवेके धरावे सत्व, भगवंतावरील ममत्व, सांडू नयेची श्रीराम म्हणून सांगितलेले. म्हणजे काय, देवाला
सख्यत्व असं असायला पाहिजे की विवेकाने करायला पाहिजे. म्हणजे सगळं काही भगवंताला आपण समर्पण करतो, पण तिथे विवेक सुद्धा घट्ट धरून ठेवावं, स्थिरपणे सांभाळावं. काही झाले तरी म्हणजे विवेक सांभाळावं म्हणजे काय, म्हणजे भगवंतावर विवेक करून भक्ती करा असं सांगितलेलं नाहीये. तर विवेक कुठं करायला पाहिजे की हे बरोबर आहे, हे चूक आहे. म्हणजे नातेवाईकांना सोडून द्यायचं हे बरोबर आहे, ममत्व पकडून धरून राहायचं हे चुकीचं आहे. म्हणजे ह्या अशा विवेकाने आपण भगवंताशी जवळ राहायला पाहिजे, हे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर देवा वेगळे कोणी नाही, देवा वेगळं कोणीच नाही मला, तूच सगळं काही आहे, असं जेव्हा करतो तेव्हा ते सख्यत्व भक्ती असे होते. म्हणून ऐसे न करावे, सख्य तरी खरेची करावे, अंतरी सुदृढ धरावे परमेश्वराशी. म्हणजे काय, सगळ्यांना सोडून देऊन फक्त भगवंतच आहे हे आपण अंतरी सदृढ राहायला पाहिजे. म्हणजे दृढ निश्चय करायला पाहिजे की दुसरे आपले कोणीच नाहीयेत, सगळं काही भगवंतच आहे. तर जसं आपण द्रौपदीला झालेलं आहे, इतके नातेवाईक राहून कोणी मदतीला आलेच नाहीत तिला. तर आपल्याला पण तीच परिस्थिती असते. आपल्याला कितीदा तरी आपल्याला अनुभव येतो, आपण किती कष्टामध्ये असतो, किती संकटामध्ये असतो, तर त्यावेळेस आपले नातेवाईक वगैरे कोणी नसतात, दुसराच कोणीतरी माणूस येऊन आपल्याला मदत करतो. तर त्यावेळेस आपण काय म्हणतो त्याला की देवासारखा आला बरं का तो माणूस मदतीला, आपण असं विचार करतो. आपण असं म्हणतो काय, माझे नातेवाईकच आलेत, हो माझी आई चाली वेळेवर, ते कुठं तरी आई दुसऱ्या गावात राहते, कुठंतरी बहीण दुसऱ्या गावी दुसऱ्या गावी राहणं सोडा, दुसऱ्या गल्लीत राहणं किंवा दुसऱ्या घरात राहणं सुद्धा किती लांब असतं. त्यावेळेस जवळचे आपल्या शेजारचेच कोणीतरी येतात आणि आपल्याला मदत करतात. तर त्यावेळेस आपण काय म्हणतो की खरोखर देवासारखा आला बरं का तो माणूस आणि मदत केला, असं आपल्याला म्हणतो. तर म्हणून आपण देवालाच सख्य मानायला पाहिजे. तर देव कोणाच्या तरी रूपामध्ये येतो आणि आपल्याला मदत करतो. आणि असं काही नाहीये की आपण ज्याला मदत केलो तोच आपल्याला मदत करेल, असं कधीही नसतं. तर त्याच्याऐवजी दुसरा कोणीतरी येतो. म्हणजे आपल्या संकट, आपले कष्ट त्यावेळेस दुसऱ्याकडून आपल्याला निवारण होते, कष्टाचे निवारण होते. तर ते निवारण कोण करतो, तर देवच करतो. तर ह्याच्यामध्ये आपल्याला अजून एक कोणचं सांगितलेलं आहे, आईचं पण गजेंद्र कारण आईचं एक सांगितलेलं आहे. कसं सांगितलंय, मातेचं म्हणून जे सांगितलेलं आहे की नाही, 24वा, पाहता देवाच्या कृपेशी मातेची कृपा कायेसी, मातावधिक बाळकाशी विपत्ती काळे. म्हणजे एका वेळेस काय होतं माहितीये काय, मुलगा राहू दे, नवरा राहू दे, मारत नाही, पण जेव्हा खूपच आजारी होऊन जातात त्यांना आपण काही करून वाचवू शकत नाहीत, किती औषधं देतो, किती करतो, शेवटी त्यांची सेवा करून करून थकून जातो. तर त्यावेळेस काय म्हणतो आपण, देवा ह्याला मुक्ती दे रे बाबा. म्हणजे मारणं म्हणजे प्रत्यक्ष गळा दाबून मारणं किंवा शस्त्राने मारणं असं नाहीये, पण आपण देवाला प्रार्थना काय करतो की देवा मुक्ती दे रे बाबा. म्हणजे मुक्ती दे रे बाबा म्हणजे दोन्ही गोष्टी होतात. एक तर त्या आजारालाही मुक्त कर म्हणतो, दुसरं त्याच्यातून आपणही मुक्त व्हायला विचार करतो, कारण सेवा करून करून थकून जातो. पण देव तसा नाहीये बरं का, आपण कसंही राहू दे तो आपल्याला मदतच करतो. आईपेक्षाही मोठा देवच आहे, त्याच्यानंतरच आई होते. तर म्हणतात ना, जेव्हा देव आपल्याला प्रत्यक्ष डोळ्याशी दिसत नाही तर आईच्या रूपामध्ये देव आपल्याला दिसतो. भूमाता ही आपली आई आहे. असं कशासाठी म्हणतात, तर हे सगळं सहन करणारी आहे. तर भगवंत सुद्धा तसाच आहे. त्याचं आपल्याला कितीतरी उदाहरण आहेत भागवतामध्ये. तर त्याच्यामध्ये त्यांनी कसं सांगितलेलं आहे, त्याचं नाव, त्याच्या स्वतःच्या मुलाचं नाव तो नारायण ठेवतो. तर त्यावेळेस ते इतका तो चुकीचा वागतो जीवनामध्ये, पूर्ण दुसऱ्या बाईंशी राहतो, घरचं सगळं धान्य, धन, राज्य सगळं काही घाणेरड्या कामासाठी तो उपयोग करतो. पण त्याच्या मुलाचं नाव नारायण असतं. तर मरते काळी तो नारायण म्हणून मुलाला हाक मारतो, तर देवदूत येतात त्याला घ्यायला, यमदूताशी युद्ध करून त्याला घेऊन जायला म्हणून येतात. म्हणजे विचार करा, नुसतं त्याचं नामस्मरण, फक्त त्याचं नाव आपण जर घेतलो तर भगवंत आपल्याला सख्यासारखं बघतो. त्याच्यानंतर गजेंद्राचं पण आपल्याला एक
उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. गजेंद्र कसं, सगळ्या हत्तीचं काय शक्ती कमी असते का हो? इतक्या हत्ती त्याला ओढू शकले नसते का त्यांच्या सोंडानी? पण नाही, हत्तीची शक्ती पण कमी पडते. जेव्हा मगर त्याच्या पायाला पकडलेला असतं गजेंद्राला, तर त्यावेळेस तो सगळ्या नातेवाईकांना सोडून भगवंताचं नामस्मरण करतो, भगवंताची स्तुती करतो, भगवंताला मदत मागतो. तर त्यावेळेस भगवंत म्हणे सगळं काही शस्त्र अस्त्र सगळं काही सोडून साध्या हाताने गजेंद्राचं मदत करायला म्हणून येतात म्हणे. तर त्यावेळेस सगळ्याला, शंखाला वाटतं म्हणे, आपल्या गरुडाला वाटतं म्हणे वाहनाला सुद्धा न घेता येऊ तर मी वाहन बनतो म्हणून पटकन गरुड घेऊन समोर थांबतात म्हणे. गरुडावर बसून मग देव येतात. मग नंतर शंख चक्र हे सगळे तिकडेच राहतात. तर त्यावेळेस शंख चक्र सगळे भगवंताच्या हातात आपण होऊन येतात. कारण काय की अरे भगवंत कोणाच्या तरी ह्याला संकटाला धावून जात आहेत, तर त्या भगवंताला काही कमी पडू नये म्हणून ते सगळे धावून येतात. म्हणजे गजेंद्र जेव्हा त्यांनी हाक मारलंय भगवंताला, तर काहीही न, म्हणजे जसं आई असते जेव्हा मूल खाली पडतं किंवा काहीतरी गरम पाण्याला हात लावायला जातं किंवा खाली पडायला जातं, तर आई पीठ मळत असते किंवा मिरच्याचे सुद्धा हात असतात किंवा काहीतरी असतं, पण ते विचार करत नाही माझे हात तिखटाचे आहे, माझा हात पिठाचा आहे, हे विचार पटकन बाळाला उचलते, बाळाला इजा होऊ नये म्हणून. त्याचप्रमाणे भगवंत सुद्धा आपल्याला रक्षण करतात. कशासाठी करतात? जेव्हा आपण सगळं काही सर्वस्व आपण भगवंताला अर्पण करतो, तर त्यावेळेस भगवंत आपला मित्र बनतो आणि आपल्याला रक्षण करतो असे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. तर इथे त्यांनी काय सांगितलंय, म्हणून सख्य देवाशी करावे, हितगुज तयाशी सांगावे, आठवे भक्ती जाणावे, लक्षण ऐसे श्रीराम, जैसा देव तैसा गुरु, शास्त्री बोलिला हा विचारू, म्हणून सख्यत्वाचा प्रकारू, सद्गुरुशी असावा श्रीराम. म्हणजे काय, हे सगळं जर आपण भगवंताशी करू लागलो तर भगवंत आपल्याशी सख्य करतो. हितगुज तयाशी सांगावे म्हणजे दुःख, आपलं दुःख सुख सगळं भगवंताला सांगावं. आपल्या मित्रमैत्रिणींना किंवा आपल्या नातेवाईकांना कोणाला सांगितलं तरी कोणीही काहीही करू शकत नाहीत. भगवंताला सांगितलं तर ते आपल्या कोणाच्या तरी एका रूपामध्ये येऊन आपल्याला ते मदत करतील. तर इथं फक्त देवाशीच सख्यत्व करा म्हणून म्हटलेले नाहीयेत. त्यांनी म्हटलेले आहेत जैसा देव तैसा गुरु, गुरुला सुद्धा तसंच आपण शरणागती जायला पाहिजे, दास्यत्व पत्करायला पाहिजे. म्हणजे गुरु आपल्याशी मित्रासारखे वागतात आणि आपल्याला म्हणतो ना आमचे गुरु नाही हो, खरंच खूप मी त्या बाबतीत मी म्हणते ना तसं मला खूप अनुभव येतात. म्हणजे काय, पटकन मला काही अडचण आले, माझ्या गुरूंना सांगितलं, त्यांच्याशी मी बोलले की मला सगळं काही हे होतं. आणि एक डॉक्टर म्हणून माझे गुरु आहेत, तर त्यांना बघितल्यानंतर खरोखरच माझे अनुभव असे आहेत, त्यांचं औषध नाही घेतलं तरी चाललं, पण त्यांना बघितलं की माझा आजारपण कमी होऊन जातं. म्हणजे खरोखर मी दास्यत्व पत्करले नाहीये, पण माझे गुरु माझ्याशी सख्यत्व पत्करलेले आहेत. अशी मी भाग्यवान शिष्य आहे माझ्या गुरूंची. तर अशा माझ्या गुरूंना स्मरून आज जे काही बोलले ते सगळं त्यांच्या चरणी मी अर्पण करते. आणि जे काही चांगलं बोलणं झालेलं आहे, माझ्या मुखातून चांगले शब्द चांगले वाक्य जे उच्चारले गेलेले आहेत, ते फक्त माझ्या गुरुच्याच आणि माझ्या देवाच्याच कृपेने झालेले आहेत. आणि जे काही कमी बोलणं गेलं तर ते माझ्या अभ्यासाच्या कमीमुळे बोलणं झालं असं म्हणून मी आज इथं थांबते. जय जय रघुवीर समर्थ. तर उषा कल्याणकरी रामराया म्हण. कल्याणकरी रामराया रामराया, कल्याणकरी रामराया, जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी, कल्याणकरी रामराया. तळमळ तळमळ
होतची आहे, होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. अपराधी जन सुखतची गेले, सुखतची गेले. तुझा तुझी सावरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले. आता न दिसे पुरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे. आरंभली मोहरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दयेसी नाही सरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी. कल्याण करी राम राया, राम राया. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ.